बापूसाहेबांनी इंदिरानगरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या इंदिरानगरसाठी दिलेला आहे। हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू आहे। आपण बघू शकता की रोड खाली पाईप वरती एकदम पाईप थर्ड क्लास म्हणजे पाईप आताच सध्या चालू घडीलाच फुटा लागले तर काम होऊन 2 दिवस झाले नाही तरी सगळं चेंबर फुटलेत। परत जय हिंद, मी अल्ताफ शेख, इंदिरानगर येथील रहिवासी। प्रथमतः मी दक्षिणचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख साहेबांचे इंदिरानगरकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो, कारण बापूसाहेबांनी इंदिरानगरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या इंदिरानगरसाठी दिलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता बापूसाहेबांच्या माध्यमातून इंदिरानगरमध्ये कामे चालू झालेले आहेत। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता अंतर्गत गटारीचे काम चालू झालेले आहेत। बसू ऐवळे घर ते धुंडावा काळे ह्या घरापर्यंत अंतर्गत गटारीचे काम चालू आहे। हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू आहे। तुम्ही आपण बघू शकता की रोड खाली पाईप वरती आणि रोड पण निकृष्ट दर्जाचे म्हणजे एकदम पाईप थर्ड क्लास म्हणजे पाईप आताच सध्या चालू घडीलाच फुटा लागले तर काम होऊन 2 दिवस झाले नाही तरी सगळं चेंबर फुटलेत। परत पाईप फुटलेले आहेत आणि हा रस्ता जिल्हा परिषद शाळेला जात असल्यामुळे येथूनच लहान लहान मुले चिमुकले वगैरे ह्या रस्त्याने सायकलनं किंवा चालत पायी चालत असतात। वयोवृद्ध सुद्धा इकडून जात असतात। हा रस्ता चांगला कॉन्क्रीट रस्ता होता पूर्वी, तर तो हा रस्ता फोडून अशा प्रकारे केलेला आहे। त्यामुळे हा वाहनधारकांना व चिमुकल्यांना वयोवृद्धांना सगळ्यांनाच हा जाण्या येण्याचे त्रास होत आहे। तरी आपल्या माध्यमातून मी संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती करीत आहे, आपण तात्काळ ह्या कामाची चौकशी करून संबंधितावरती प्रचलित कायद्यान्वये कारवाई करावी। तसेच माझ्या मागे बघा हा तिकडं चढ आहे, तो बसू ऐवळेचे घर तिकडे चढ आहे तर इकडं पाणी ह्या बाजूला जायला सोडून पाणी उलट त्या चढावरती पाणी घेऊन जात आहेत। तर तो पाणी कसं जाऊ शकतो? पाणी तर स्लूप इकडे आहे। परत तसेच ह्याची मंजुरी बसू ऐवळे घर ते धुंडावा काळे घर म्हणजे ते मोटरसायकल म्हणजे जवळजवळ इथून 100 ते 150 फूट अंतर कमी केलेले आहेत। तेवढे कमी करून सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। परत पाणी कसं जाणार, कसं उलट पाणी इकडं जायचं सोडून ते परत तिकडं चढांवरती घेऊन गेलेत। म्हणजे त्यामुळे काय होणार, हे पाणी न गेल्यामुळे परत चेंबर सगळे जाम होणार, परत पूर्ण पाणी येणार, परत सगळीकडे दुर्गंधी पसरणार। हे एकदम भोंगळ कारभार चालवला आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या संबंधित PW खाता येत आहे, तरी त्या PW खात्याला मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करीत आहे, संबंधित कामाची चौकशी करावी, अन्यथा आपल्या कार्यालयावरती इंदिरानगरकरांच्या वतीने आम्ही आंदोलन करणार।